सलग 19 दिवस अन्नाचा कणही न खाल्ल्यामुळे एका व्यक्तीची प्रकृती इतकी गंभीर झाली आहे की दिल्ली उच्च न्यायालयालाच हस्तक्षेप करावा लागला. 9 किलोहून अधिक वजन घटलं आहे. शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर धोका निर्माण झाला आहे आणि आता न्यायालयाने सरकारला कठोर निर्देश दिले आहेत. अखेर सोनम वांगचुक आपल्या भूमिकेवर ठाम का आहेत आणि पुढे नेमकं काय होणार? Sir, do you want to go to hospital? They don't understand this is not a disease or disorder. This is a self-chosen fast. And a person on fast is not the same as somebody who's eating. लडाखचे प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती सातत्याने खालावत चाललेली आहे. त्यांच्या अमरण उपोषणाचा आज 19वा दिवस आहे. प्रकृती बिघडल्याने हे प्रकरण थेट दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचले. न्यायालयाने केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला त्यांच्या आरोग्यावर सातत्याने लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार सोनम वांगचुक यांचे 9 किलोहून अधिक वजन कमी झाले असून त्यांचे सध्याचे वजन सुमारे 56.9 किलो इतके राहिले आहे. डॉक्टरांनी सांगितले की त्यांची रक्तातील साखरेची पातळी 80 मिलीग्राम पर DL असून नाडीचे वेग 72 BPM आहे. सध्या ते मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सतर्क असले तरी त्यांचे शरीर आता ऊर्जेसाठी स्नायूंचे विघटन करू लागले आहे, अशी गंभीर चेतावणी डॉक्टरांनी दिली आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर पुढील टप्प्यात शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवरही परिणाम होऊ शकतो. वैद्यकीय भाषेत सांगायचे झाल्यास त्यांची प्रकृती आता अत्यंत चिंताजनक मानली जात आहे. दिल्ली उच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान न्यायालयाने विचारले की सोनम वांगचुक यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी कोणती व्यवस्था करण्यात आली आहे. यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की सोनम वांगचुक यांची सरकारी डॉक्टरांकडून दररोज वैद्यकीय तपासणी केली जात आहे आणि डॉक्टरांनी गरज व्यक्त केल्यास सरकार तात्काळ आवश्यक वैद्यकीय उपचार करेल. यानंतर उच्च न्यायालयाने त्यांच्या नियमित वैद्यकीय देखरेखीचे आदेश दिले जेणेकरून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी आवश्यक ती पावले उचलता येतील. दरम्यान या प्रकरणातील जनहित याचिकेत न्यायालयाकडे अशीही मागणी करण्यात आली आहे की गरज पडल्यास सोनम वांगचुक यांचा जीव वाचवण्यासाठी बळाचा वापर करण्यासही परवानगी द्यावी. मात्र दुसरीकडे सोनम वांगचुक आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. सरकाराकडून त्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय किंवा उत्तर मिळेपर्यंत ते उपोषण मागे घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान जंतर मंतर येथे समर्थनासाठी मोठ्या संख्येने नागरिक आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी एकत्र येत आहेत आणि आंदोलनाला मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की सरकार आणि सोनम वांगचुक यांच्यात तोडगा निघणार का की त्यांची प्रकृती आणखी गंभीर होणार? याबद्दल तुमचे मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.